फॉर्म्युला होता लाईफमध्ये जगायचा, आणि ते मी शेवटपर्यंत घेऊन आज ते लक्षात ठेवा. आणि पुढच्या वेळेस आलो कधी किंवा सरांनी तुम्हाला विचारलं तर नक्कीच तुम्ही ते सांगितलं पाहिजे. 3 C's होते माझ्या लाईफमध्ये. करेज होतं, कन्व्हिक्शन होतं आणि कमिटमेंट. 3 C's. कमिटमेंट होतं, लाईफमध्ये काहीतरी बनायचं. आणि ती कमिटमेंट जर तुम्ही आज दीपक सरांना किंवा कोणालाही देत असाल, घरच्यांना देत असाल, तर तेच पहिलं सी आहे ना कमिटमेंट वालं, ते तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईल. आज जे काही 12वीला काहीतरी टार्गेट असेल, पुढे जाऊन एक्झाम टार्गेटेड असाल, कोणाला ऑफिसर बनायचं ना, किंवा कोणाला डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही काही येत आहे. करेज, कन्व्हिक्शन आणि कमिटमेंट. ओके, तेव्हा कमिटमेंट जी आज कराल ती घेऊन जायचे. आणि 4 D's आहेत माझ्या लाईफमध्ये: डिवोशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन. कळतंय? डिसिप्लिन तर तुमच्यामध्ये दिसतीच आहे मला. तुम्ही आहात, इथं आला, प्लॅटफॉर्म चांगला आहे, आणि जे मुलं सध्या टाइमपास करतायत घरी, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी स्वप्न बघू पाहतायत ना, तर तुमची डिसिप्लिन नक्कीच आहे. डिवोशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि 4th मला काय म्हटलं मी तुम्हाला, डिसिप्लिन. हे जे 4 D's आहेत ना, ते लाईफमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे. याचे अर्थ घरी जाऊन त्याच्यात शोधा. का सर असं सांगत होते? कळलं? 3 C's, 4 D's. आणि आत्ताच्या काळामध्ये तुम्ही जी काही प्रिपरेशन करतायत ना, जेव्हा मी पण एखादी कॉम्पिटिटिव्हची मला भीती वाटायची किंवा काय, तर त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये 4 P's मला नक्की साथ दिलेली. म्हणजे मी कधी पण कुठली पण एक्झाम आहे किंवा काय, त्याच्यासाठी काय लागलं, प्लॅनिंग. त्याच्यानंतर काय, प्रिपरेशन केल्यानंतर काय करणार तुम्ही, प्रॅक्टिस. आणि अल्टिमेटली करायचं काय तुम्हाला,